आज महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. जवळपास 17 ठिकाणी राज्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे. आणि मग काही ठिकाणी OBC आहे, काही ठिकाणी SC आहे, ST. पण नाशिक जे आहे ते नाशिकला या ठिकाणी मला वाटतं खुला प्रवर्ग आहे. जळगावला उत्तर महाराष्ट्रामध्ये OBC आहे. आता OBC महिला का जनरल आहे या बाबतीत अजून थोडं वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आणि धुळ्यालासुद्धा ओपन आहे. पण महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी जवळपास ओपनच्या जागा निघालेल्या आहेत. मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आमच्याकडे उमेदवार आहेत. असं कुठलंही ठिकाण नाही की त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाहीत. खूप मोठ्या संख्येत 60%, 70%, कुठे कुठे 80-90% नगरसेवक हे आमचे महायुतीचे निवडून आलेले आहेत, विशेष करून भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठलंही आरक्षण निघालं तर आम्हाला त्याची चिंता नाही. सगळीकडे आमच्याकडे योग्य उमेदवार या ठिकाणी आहेत. नाशिकमध्ये स्पर्धा वाढली आहे खुल्या प्रवर्गाला गेल्यामुळे? नाही, असं काही नाही आहे. स्पर्धा सगळ्याच ठिकाणी असते. OBCमध्ये आमच्याकडे भरपूर लोक आहेत, असं कुठलंही नाही आहे. पण मला असं वाटतं की OBC निघाल्यामुळे मोठा वर्ग हा जनरलमध्ये असतो, खुला प्रवर्गामध्ये असतो. त्यामुळे स्पर्धा तर मग 2 जण असले तरी पण असते, 3 जण असले तरी पण असते, 10 जण असले तरी पण असते. पण या ठिकाणी निश्चित नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे. चांगला उमेदवार, चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ. क्रायटेरिया काय असणार आहे? क्रायटेरिया काय असणार आहे नाशिकचा महापौर निवडताना? चांगला उमेदवार, चांगला योग्य नगरसेवक जो असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी देऊ. कारभारी महिला असेल की पुरुष असेल? काय ते कोणी असू शकतं, ते कोणी. आता खुला प्रवर्ग म्हटल्यावर त्यात महिला पुरुष आपल्याला असं काही निरीक्षण करता येणार नाही. आणि म्हणून कोणी आता आम्ही बघू. आमचं वरती वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, कारण नाशिक शहर मोठं आहे. कुंभमेळा यावर्षी या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना विचारून, सगळ्यांना नगरसेवकांना विश्वासात घेऊन आम्ही आता महापौर या ठिकाणी निवडू. पण मला खात्री आहे, आशा आहे, अपेक्षा आहे की अतिशय चांगलं काम, उत्तम काम कुंभमेळ्यात आता सुरुवात झालेली आहे. मला वाटतं त्यामुळे चांगला चेहरा आम्ही नाशिककरांना महापौर म्हणून या ठिकाणी देऊ. काही नावं आयडेंटिफाय केली का ह्या सगळ्यासाठी? अजून काही नाही. तशी तर सगळेचे सगळे आमच्या डोळ्यासमोर आहेत. 82ची 82 नावं सगळी, 72ची 72 नावं आमच्या समोर आहेत. पण निश्चित त्यातूनही चांगला, म्हणजे सगळेच चांगले आहेत म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहेत. पण त्यातही आम्ही चांगला चेहरा नाशिककरांना या ठिकाणी महापौर म्हणून देऊ. आपली चांगल्याची व्याख्या काय नाही? चांगली म्हणजे चांगला, आढावा घेत चांगला म्हणजे चांगला अनुभवी असेल, त्याला प्रशासन हाताळण्याची संस्कृतीच्या त्याला अनुभव असेल, सगळ्या दृष्टीने सुशिक्षित असेल. मला वाटतं असा एक चांगला महापौर आम्ही नाशिककरांना देऊ. शिवसेनेला घेणार आहे का आपण सोबत? नाशिकमध्ये आम्ही वेगळे लढलो, आपल्याला त्याची कल्पना आहे. 118 ठिकाणी आम्ही लढलो, 4 जागा आम्ही कमी लढलो होतो. ते सुद्धा किती 112 जागा जवळपास शिवसेना गट, शिंदे गट त्या ठिकाणी लढलेला होता. त्यामुळे त्यांचे 26 आलेले आहेत, आमचे त्या ठिकाणी 72 नगरसेवक आलेले आहेत. आता या संदर्भामध्ये राज्यामध्ये अजून कुठे कुठे काय काय घडामोडी होत आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे. पण आज तरी आम्ही खूप मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत, खूप मोठ्या बहुमतात. 72 सीट म्हणजे तिथे 62ला जो आकडा आहे की ज्यामुळे बहुमत होतं, मॅजिक फिगर आपण त्याला म्हणू, ती आमच्याकडे या ठिकाणी, त्यापेक्षा 10 नगरसेवक आमच्याकडे जास्त आहे. अजून काही येऊ घातलेले आहेत. ते मिळाले तर आम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आहोत. भाऊ, मुंबईमध्ये कुठल्या पक्षातले? कळेल लवकरच. ते आता मी काही सांगणार नाही, पण अनेक गट विचारणा करतायत. त्यामुळे आज तरी अजून आम्ही इथे काही ओपन केलेलं नाही आहे. पण पुढे बघा, दिसेल तुम्हाला. मुंबई महापालिकेमध्ये शिंदे सेनेची देखील मागणी आहे 2.5 वर्ष महापौर पदाची. खुला प्रवर्ग आता झालेला आहे. काय वाटाघाटी किंवा तडजोडी मुंबईसाठी होऊ शकते? मला वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आज रात्रीपर्यंत, उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी येतील. शिंदेसाहेब आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, ते या बाबतीमध्ये, रवींद्रजी आहेत आमचे अध्यक्ष, ते या बाबतीमध्ये चर्चा करतील. आणि मला वाटतं व्यवस्थितपणे, म्हणजे कुठेही ओढाताण होणार नाही, कुठेही फार आमच्यामध्ये वाद होणार नाहीत. निश्चित आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आमची महायुती आहे त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे हाताळू. नाशिकमध्ये बालेकिल्ला होता, जळगाव सुद्धा आज महिलांसाठी OBCसाठी विशेषतः राखीव आहे. तिथे काही उमेदवार चेहरे आहेत का? सगळेच आता मी सांगितलं तुम्हाला, तिथेच आम्ही खूप मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत. 47 जागा आमच्या ठिकाणी, अजून 5-7 लोक आमच्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. 52-54 55 हा आकडा आमच्या ठिकाणी जवळपास जाईल 52-54 पर्यंत. मला असं वाटतं की तिथे आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत. मित्रपक्षही आमचा त्या ठिकाणी 22 जागेंवर आलेला आहे, 21 जागेंवर निवडून आलेला आहे, 21 जागेंवर. तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी आमचं संपूर्ण बहुमत आहे.
तिथे काही ओढाताडी खिचडाणी आमच्यामध्ये नाही आहे, ठरलेलं आहे. भाऊ, नाशिकमध्ये आज इयर शो झाला. हो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर प्रशासनानं जोरदार तयारी केली होती. भारतातला हा दुसरा होता. बघून काय वाटलं? अतिशय चित्तथरारक असा शो, म्हणजे नाशिककरांना खरं म्हणजे परवणीच होती. म्हणजे असं पहिल्यांदा असा शो ज्या ठिकाणी झाला, मागे अनेक शहरांमध्ये मोठ्या हा शो झालेला आहे, पण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा शो या ठिकाणी झालेला आहे. आज नाशिककरांना खरं म्हणजे डोळ्याची पारणं फिटावी असा हा चित्तथरारक शो हा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून उद्याचा दिवससुद्धा अजून आहे. मला वाटतं जे घरी राहिलेत किंवा ज्यांनी हा शो बघितला नाही त्यांनी उद्या सगळ्यांनी हा शो बघायला या ठिकाणी यावं. आता लांबवरून कुठूनही हा शो दिसू शकतो, की याच्यासाठी काही स्पेशल जागा नाही. आता इथेसुद्धा आपण गंगापूर धरणाच्या 7-8 ठिकाणी किनाऱ्यावर 10 ठिकाणी जिथे लोकांना जागा मिळेल तिथून लोक बघत होते आणि तो तसा दिसत होता. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी उद्या या ठिकाणी गंगापूर धरणाच्या आजूबाजूला येऊन आपण आपापल्या जागेवर त्या ठिकाणी ती आरक्षित करावी. उभं राहून बसून मला वाटतं 75% लोक तर आज उभं राहूनच बघत होते, कोणी बसलेलं नव्हतंच. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देतो. खरं म्हणजे विशेष करून विद्यार्थी आहेत, युवा वर्ग आहे, शाळेतले मुलं आहेत, आहेत, सगळ्यांनी आपापल्या मुलांना पालकांनी त्या ठिकाणी घेऊन यावं. शाळेतले सगळे ट्रस्टी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांना शो बघायला या ठिकाणी घेऊन या. अतिशय सुंदर आमच्या म्हणजे जवानांनी जो शो या ठिकाणी दाखवलेला आहे, जे कर्तव्य दाखवलेलं आहे ते खरं अतिशय बघण्यासारखं आणि डोळ्याचे पारणे फडण्यासारखं आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.